पर्यावरण विषयक विषयासाठी त्यांना अवेअर करणं, त्यांना सजग करणं, त्यांच्यामध्ये या गोष्टींची जागरूकता निर्माण करणं, यासाठी ही तेर पॉलिसी सेंटर काम करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून तेर ऑलिम्पियाड ही ऑनलाईन कॉम्पिटिशन केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात ऑर्गनाईज केली जाते. मी म्हटलं तसं हे यंदाचं 11वं वर्ष आहे. या वर्षी सुद्धा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. जवळपास 4 लाख मुलांनी संपूर्ण देशभरातून या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. एकच डोळा म्हणजे लक्ष असतं. जसं अर्जुनाचं शरसंधान करत असताना त्याचं लक्ष पोपटाच्या डोळ्यावर होतं, तसं विद्यार्थ्यांचं सगळ्या लक्ष ट्रॉफीवरती असतं. त्यामुळे मला जास्त वेळ घ्यायचा नाही, फक्त मला 2-3च गोष्टी सांगायच्या. फर्स्ट थिंग इज तेर मीन्स अर्थ इन फ्रेंच. And we stand for technology, education, research and rehabilitation for the environment. Since our inception, Tata Motors are collaborate with us in plenty of projects which they are implementing. First is forest development, second is environment awareness, watershed development. Wherever we go, Tata is with us. आणि आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतासाठीच टाटा हे नाव खूप मोठं आहे, त्यांचं योगदान मोठं आहे. सकाळच्या चहापासून ते आपण राहतो त्या घरांपर्यंत सगळ्या गोष्टी टाटांच्या आहेत आणि आपली वाहनं पण टाटांची आहेत. तर त्यामुळे टाटांसारखा कोलॅबोरेशन आमच्याबरोबर आहे हे कळल्यानंतर आमच्या कुठल्याही प्रोजेक्टला कधीही स्थगिती मिळालेली नाही आणि म्हणून इथे सातत्य कायम आहे. मला विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आपण आता सशक्त भारत, नवीन भारत ही कल्पना जेव्हा उदयाला येते आहे, त्यावेळेला भारताचे हात बळकट करताना आम्ही पर्यावरणाच्या भाषेत असं म्हणतो की रिसायकल म्हणजे 5 R's लक्षात ठेवायचे. तसे विद्यार्थ्यांनी 5 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. मातृभूमी, मातृभाषा, आई आणि आपली रूट्स, झाडांची असतील किंवा आपली स्वतःची असतील, ती तुम्ही कधीही विसरू नका. या जगात काहीही अवघड नाही. पर्यावरणाचा जो असमतोल झाला आहे असं सगळेजण आपण म्हणत असतो, आपण अनुभव घेत असतो. ह्या सगळ्याचा पुन्हा एकदा रिहॅबिलिटेशन व्हायची ही वेळ आहे आणि त्याला तुमच्यासारख्या लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी तेर ऑलिम्पियाडच्या या स्पर्धेमध्ये आम्ही नवीन कॅटेगरी सुरू केली, सीडलिंग कॅटेगरी, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरी विच आय फील नाव. कारण आम्ही ती कॅटेगरी अनाऊन्स केल्यानंतर इतका भरघोस प्रतिसाद त्याला मिळाला. त्याच्यामध्ये त्या सिडलिंग्स म्हणजे 1ली ते 4थीच्या मुलांचं जेवढं योगदान आहे तेवढं त्यांच्या पेरेंट्सचं आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की मातृभाषा आणि म्हणजे आई, वडील, गुरु यांना विसरू नका. कारण ज्या शाळांमध्ये एन्थुझियास्टिक टीचर्स असतात त्या शाळांचं पार्टिसिपेशन प्रचंड असतं. हे मी गेली 11 वर्ष बघते आहे. आणि म्हणूनच तेर ऑलिम्पियाड सारखी स्पर्धा जेव्हा यशस्वी होते तेव्हा आम्ही कुठल्याही शिक्षकांना कधीही विसरत नाही. ते आमच्याबरोबर सातत्याने जोडले गेले आहेत. असेच कानाकोपऱ्यातले शिक्षक आमच्याबरोबर दरवर्षी जोडले जातात आणि ही स्पर्धा दरवर्षी मोठी होते आहे. तेर पॉलिसी सेंटरनी आजपर्यंत 5 लाखाच्या वर झाडं लावली. त्यातली 4.25 ते 4 लाख झाडं जिवंत आहेत. कारण वी आर ऑलवेज इम्प्लिमेंटिंग अँड लुकिंग ॲट द कन्झर्वेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, कन्झर्वेशन ऑफ वॉटर, कन्झर्वेशन ऑफ ट्रीज. म्हणजे जर तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं तर 17-18 हजाराच्या वर कार्बन सिक्वेस्ट्रेशन तेर पॉलिसी सेंटरनी टाटा मोटर्स आणि इतर सगळ्या कोलॅबरेटर्स बरोबर झाडं लावून केलेलं आहे. आणि अगदी त्याहून साध्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणतात की एका माणसाला आयुष्यभर जर पुरायला ऑक्सिजन हवा असेल तर 14 झाडं म्हणजे फुल ग्रोथ झालेली 14 झाडं पुरतात. म्हणजे ह्या संख्येमध्ये आज जवळपास पुढच्या 40,000 मुलांना म्हणजे 40,000 जी यंग लोक आहेत त्यांना पुरेल इतका ऑक्सिजन आम्ही निर्माण करू शकलो आहोत. त्याबद्दल मी एकदा सर्वांचे ज्यांनी या ह्याच्यात योगदान दिलं त्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे आपण इथे भेटतोय, असेच भेटत राहू. धन्यवाद. बोलो भारत माता की जय. हिंदी, मराठी, इंग्लिश, हिंदी. अरे हिंदी नहीं क्यों? अच्छा मराठी, ठीक है. तर विनीता आपटे, गुप्ता मॅडम,
टाटा CSRचे डेप्युटी मॅनेजर, बाकी सर्व उपस्थित तुम्ही, पर्यावरणातला गेले 50 वर्ष ज्यांनी अभ्यास करून अनेक कृती आराखडे तयार केले, ते माधवराव गाडगीळ ज्यांनी आयुष्यच त्याच्यासाठी वाहिलं होतं, ते कालच वारले. त्यामुळे आपण एक मिनिटभर उभं राहून त्यांना श्रद्धांजली देऊ. मी उत्सुकता दाखवली. यू हॅव शोन क्युरियोसिटी, and that curiosity is the base of progress. If students have no curiosity, then they will never grow. Curiosity is our life stream. Let us understand very properly. आणि पर्यावरणामध्ये जसं विनीताबाईंनी सांगितलं की 14 झाडं लावली तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा ऑक्सिजन मिळतो, म्हणजे ती तुमची ऑक्सिजन बँक तयार होते. त्यासाठी मी एक कार्यक्रम तुम्हाला सुचवतो. ज्यांच्या घरात कंपाऊंड आहे त्यांनी एक झाड स्वतः लावावं. त्याच्यावर घरच्यांना सांगायचं हे झाड माझं आहे, मी वाढवणार, आणि त्याच्यावर नंतर त्यांचं नावही लावायचं पुढे. असं एक करून पहा. आणि ज्यांच्या घरी कंपाऊंड नाहीये त्यांनी एक झाड, ज्यांचं शेजारी कंपाऊंड आहे अशा माणसांना जाऊन भेटून सांगायचं की मी तुमच्या इथे एक झाड लावू इच्छिते, ते लावायला मला परवानगी द्याल का? सर्वजण हो म्हणतील. सर्वजण, एव्हरीबडी विल से येस इफ यू गो अँड टेल देम दॅट आय वॉन्ट टू डू दिस, तो सब मिळेगा. आणि त्यातून एक, याला मी स्कूल नर्सरी असा प्रोजेक्ट आम्ही तयार केला होता, पण त्याची अंमलबजावणी ही आहे की आपणच झाडं लावून वाढवायची आणि त्याच्यावर आपलं नाव लागेल की यांनी वाढवलेलं झाड आहे. आणि आयुष्यात अशी 14 झाडं म्हणजे आपलं ऑक्सिजन आपण मिळवतो. बिकॉज यू नो दॅट ट्रीज एक्झेल ऑक्सिजन अँड इनहेल कार्बन डायऑक्साइड. वी इनहेल oxygen and exhale carbon dioxide. So this is a complementary arrangement by the nature which keeps environment as it is. But after second revolution, industrial revolution, the emissions grew, and that is why there is a smog type of thing around the earth at 200 kilometers. So the every day, which in the night, the heat which used to go into the orbit, that stays there, and therefore we are experiencing air temperature rise. Temperature rise. This is the thing. And therefore, we must understand that growing tree has also very important role. Because what is wood? Wood is nothing but carbon. So when you plant a tree and it grows, that growing creates wood. And that wood is absorbing the carbon from the air. So they make less carbon, or they carbon sequestration. So they eat actually the carbon, and therefore they are made. So this is the natural arrangement we have to go through. My second lesson is that you start with two things. That wherever on the way to school or anywhere, if you have socks, you should take socks. And if you see plastic, take it and keep it in the dustbin nearby. That plastic should not be there. And less water, पाणी वाचवा, पाणी वाढवा. तर पाणी वाचवा हे आपण करू शकतो. अगदी टूथपेस्ट पासून ज्यावेळेला आपण नळ पूर्ण उघडा ठेवून ब्रश करतो तसं करायचं नाही. ते थोडा लहान ठेवून करायचं, म्हणजे मग ते होतं. सो पाणी रोज प्रयत्नाने वाचवलं पाहिजे.
ग्लास भरून लोकांपुढे पाणी ठेवलं, लोक अर्धाच ग्लास पिऊन आपण फेकून देतो. तेही नाही करायचं. म्हणून पाणी वाचवा, वीज वाचवा. आणि वीज वाचवण्यामध्ये सगळे घरातले लाईट अनावश्यक वेळेला बंद करायचे आणि त्याच वेळेला आपले रात्री झोपताना टीव्ही आणि याचे जे मेन स्विच असतात ते सुद्धा बंद करायचे. दॅट इज ऑल्सो एन्व्हायरमेंट फ्रेंडली लाईफस्टाईल. अँड इंडिया प्राईम मिनिस्टर हॅज वर्ल्ड वॉज सेइंग दॅट वर्ल्ड विल डूम. It's an inconvenient truth. But Prime Minister Narendra Modi said, if there is inconvenient truth, there is convenient answers. There are convenient actions, and those convenient actions will reduce the bad effects of climate change. And that is why we are seeing it. So मैं इतना ही कहूँगा. और क्लाइमेट चेंज माने हर बार बारिश ज्यादा गिरा तो क्लाइमेट चेंज नहीं होता है, लेकिन इरेटिक मानसून, थोड़े समय में बहुत ज्यादा बारिश, ये क्लाइमेट चेंज है. वो मेल्टिंग ऑफ द ग्लेशियर्स, ये क्लाइमेट चेंज है. सी लेवल राइज इज क्लाइमेट चेंज. एंड आई मस्ट रियली कॉन्ग्रेचुलेट विनीता मैडम. शी हैज created more than 5,000 questions. More than 5,000 questions on question bank on environment, various aspects. And you are to be congratulated because everybody got different questions. On their computer, everybody got different questions. You answered. For that, you studied. That is very important. And therefore, I welcome you. I congratulate you, and now we will have prize distribution in Gupta and want to speak to 10. Otherwise, after that, because what is important is after certificate distribution and prize given, nobody is ready to listen. Therefore, I got up early. And this is essentially a competition of learning nature, which is not taught always in all aspects in schools. So this is an extracurricular learning, but which helps. It's a life skill learning. It's a lifestyle learning, and therefore we must adhere to this program continuously. I know very well that 11 years ago when you came to me, it was only 4,000-5,000 students in the initial stage. We then issued circular to all Kendriya Vidyalayas, all Navodaya Vidyalayas, all other schools and colleges, recommending that such competitions need to be taken and you should promote students to participate. And I'm very happy की आज खरंच जास्तीत जास्त शाळातून जास्तीत जास्त विद्यार्थी संबंध देशभरातून या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र बाहेरून कोण आलाय? इथे आलाय कोणी? नहीं, महाराष्ट्र है. वेरी गुड. उनके लिए जोरदार तालियां बजाओ. वो इतने दूर से आए हैं. तो ये कहानी है पर्यावरण की. और अपने जीवन में 3 बातें करने की मैंने बताई. पानी बचाओ, बिजली बचाओ, पेड़ लगाओ, और किसी कंपाउंड होने वाले हाउस में वो ग्रो करेगा, ये करो, उस पर आपकी नाम लगेगा. बहुत बहुत धन्यवाद. तर त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण जिथे राहतो तिथे एक तरी झाड लावा. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा, पाणी वाचवा आणि वीज सुद्धा वाचवा. यानंतर टाटा मोटर्सच्या HR हेड गुप्ता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. Good morning, my dear children. Respected Prakash sir, Vinita ma'am, Rohit, and my dear friends and teachers. So I'm delighted to be here today in such a good occasion
where so many students, 3 lakh students have participated. And after that, you know, some of you who are the winners are here, and some of you have also come from, you know, long distances from other states. So it's a great privilege for us to be partnering with TERI, and from Tata Motors we'll continue to do that because we feel environment and taking care of the environment is most important. And I think teaching children is the best thing what we can do about environment, because future may you only have to take care of this earth, yeah, our mother earth. And if you will not be knowing about it, what effects it is going to have, I think it will have long term implications. Maybe our future generations were not so conscious about it, or they were not aware about the impacts of such things what we are doing, like using plastic, what impact it is going to have on environment. So I think these are very important things, and the education which through TERI you are getting, you know, indirectly you are getting that education, and then you are participating in the quiz. So this is a very good way of motivating children, creating competition in them. So all the best for future, and thank you for coming here. Thank you, Aditi madam, for this valuable your advice, and once again thank you on behalf of the TERI Policy Center for your valuable support for organizing these all events. आता आपण ज्या साठी आज इथे जमलेलो आहोत तो क्षण आता जवळ आलेला आहे. जावडेकर सर म्हणाले त्याप्रमाणे प्रत्यक्ष पारितोषिक वितरणाला आपण आता सुरुवात करूयात. या वर्षीपासून सुरुवात झालेली जी 1ली ते 4थीची कॉम्पिटिशन आहे त्या छोट्या आपल्या दोस्तांपासून आपण सुरुवात करणार आहोत. मी एक एक नाव वाचतो, त्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन मान्यवरांच्या हस्ते आपलं पारितोषिक घ्यायचंय. जे विद्यार्थी आले नसतील आणि त्यांच्याऐवजी जर त्यांचे कोणी टीचर्स शाळेतले आले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर संयोजकांशी इथे संपर्क साधायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याचं बक्षीस त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ईशानी काळे, दुसरी विजेती आहे इनिका पाटील. ही सुद्धा बाल शिक्षण मंदिरची पहिलीची विद्यार्थिनी. इनिका पाटील, बाल शिक्षण मंदिर. त्यानंतर तिसरा आहे कबीर कोळी, अक्षरनंदन शाळा. हा सुद्धा पहिलीचा विद्यार्थी कबीर कोळी. या गोष्टीचा मला इथे अभिमानाने उल्लेख करायचा आहे की आता इनिका पाटील जी आहे तिचे वडील हे कर्नल लेवलला भारतीय सेनेमध्ये आहेत आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. कबीर कोळी अक्षरनंदनचा पहिलीचा हा विद्यार्थी. त्यानंतर कविश कोळी, कविश कोळी हा सुद्धा अक्षरनंदनचा विद्यार्थी. ट्विन्स आहे, पहिलीचा विद्यार्थी. कबीर कोळी आणि कविश कोळी अक्षरनंदनचे दोन्ही विद्यार्थी पहिलीचे. यानंतर समीहा गोडबोले, हेलोज इंटरनॅशनल स्कूल, ही दुसरीची विद्यार्थिनी. समीहा गोडबोले, हेलोज इंटरनॅशनल स्कूल. या पुढचा विद्यार्थी नील कुलकर्णी, भारतीय विद्याभवन, परांजपे विद्या मंदिर.
तिसरीतला विद्यार्थी आलेला नाही, त्यांचे जे कोणी टीचर असतील त्यांनी नंतर हे करावं. काव्या पाटील, ही सुद्धा भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिरची विद्यार्थिनी. त्यानंतर दिया बोरा, मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम स्कूल, चौथीची विद्यार्थिनी दिया बोरा. या पुढचा विद्यार्थी शिवांश वस्ताद, मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम स्कूलचा चौथीचा विद्यार्थी शिवांश. आणि या कॅटेगरीतला आणखीन एक विद्यार्थी मुरगांक जोशी, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, दुसरीचा हा विद्यार्थी मुरगांक जोशी. या सेटलिंग कॅटेगरीमध्ये आपण एक स्कूल साठी अवॉर्ड दिलेले आहेत. मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल, मोशीची ही शाळा. मॅक्झिमम पार्टिसिपेशन या शाळेच्या वतीने या स्पर्धेमध्ये होतं. त्यांच्यासाठी सुद्धा शाळेला एक विशेष बक्षीस देऊन आपण गौरवणार आहोत. शाळेच्या वतीने त्यांच्या शिक्षिका हे पारितोषिक स्वीकारतील. मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल. मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल, मोशीची ही शाळा. मॅक्सिमम पार्टिसिपेशन साठी त्यांना सुद्धा हे एक शाळेला रिकग्निशन म्हणून आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे दुसरं पारितोषिक आहे सेंट झेवियर स्कूल पुण्याची. यांचं सुद्धा मॅक्सिमम पार्टिसिपेशन आहे. त्यांना सुद्धा ट्रॉफी आणि सर्टिफिकेट आपण देणार आहोत. सेंट झेवियर स्कूल. या मॅडम या. सेंट झेवियर स्कूलच्या मॅडम इथे रंगमंचावर येत आहेत. या सुद्धा शाळेचं मॅक्सिमम पार्टिसिपेशन होतं. त्यासाठी एक रिकग्नाइज म्हणून आपण या शाळेचाही सन्मान करणार आहोत. पुढचा 7वा नंबर आहे ऋषिका घाई ग्रोवर, बालभारती पब्लिक स्कूल, न्यू दिल्लीची ही विद्यार्थिनी आहे. ती पण आलेली नाही, पण आपण तिच्यापर्यंत ते पारितोषिक पोहोचवू. 6वा क्रमांक आहे अक्सा अक्रम शेख, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्रातून. तिला सुद्धा आपण पेनड्राईव्ह देणार आहोत. अक्सा अक्रम शेख. 5वा क्रमांक आहे वंशिका साहा, स्टार पब्लिक स्कूल, मेघालयाची ही विद्यार्थिनी, पण ती पण येऊ शकलेली नाही. आपण तिच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करू. यानंतर रोजलिन रावता, ओदिशा आदर्श विद्यालय, पिताताली, ओदिशाची ही विद्यार्थी आहे. या 4थ्या क्रमांकाला आपण स्मार्ट वॉच देत असतो. ही विद्यार्थिनी आलेली, तिचंही बक्षीस आपण पोहोचू. 3रा क्रमांक आहे, याला आपण हार्ट टिप्स देत असतो. इकरा आझम खान, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र. ही 9वीची विद्यार्थिनी इकरा आझम खान, ही 3री आलेली आहे या कॅटेगरीमध्ये. 2रा नंबर जान्हवी संतोष धमाले, रामभाऊ माळवी विद्यालय कडूस, महाराष्ट्रातून आलेली आहे. ही 8वीची विद्यार्थिनी. तिला आपण मोबाईल देणार आहोत. 2रा क्रमांक जान्हवी संतोष धमाले.
आणि या कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक आहे आंबोलगे वैजनाथ शिवराज, भारतीय जैन संघटना सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल वाघोली महाराष्ट्र याला टॅग देणार आहोत आपण. आंबोलगे वैजनाथ शिवराज, भारतीय जैन संघटना. मोबाईल फक्त संध्याकाळी 6 ते 7 एक तासच वापरायचा. आणि या कॅटेगरीतला पहिला विद्यार्थी आंबोलगे वैजनाथ शिवराज, भारतीय जैन संघटना याला आपण टॅग देत आहोत. त्यामध्ये सतत वापर. या पुढची तिसरी कॅटेगरी 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यात पण आपण 10व्या क्रमांकापासून आता या कॅटेगरीमध्ये ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाली त्यांना विनंती की त्यांनी ग्रुप फोटोसाठी इथे यायचे. आता तिसरी कॅटेगरी प्लॅन्ड कॅटेगरी. याच्यामध्ये 10वा क्रमांक आहे प्रतीक्षा पार्थसारथी, ओदिशा आदर्श विद्यालयाची ही विद्यार्थिनी, ही आलेली नाहीये. 9वा क्रमांक सदाफ मोहसिन खान, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल महाराष्ट्र, 10वीची विद्यार्थिनी. तिला सुद्धा आपण पेनड्राईव्ह देणार आहोत. सदाफ मोहसिन खान. आठव्या क्रमांकावर आहे मीत पराग वोरा, हा MS बॉईज हायस्कूलचा विद्यार्थी, 12वीचा विद्यार्थी. याला सुद्धा आपण पेनड्राईव्ह देणार आहोत. मीत पराग वोरा. पुढचा 7वा नंबर आहे अश्विक अनिरुद्ध कुलकर्णी, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, 11वीचा हा विद्यार्थी आहे अश्विक अनिरुद्ध कुलकर्णी. याला सुद्धा आपण पेनड्राईव्ह बक्षीस म्हणून देणार आहोत. अश्विक कुलकर्णी. पुढचा 6वा क्रमांक आहे जोहा सरफराज काझी, आबेला इनामदार ज्युनियर कॉलेज, 11वीची ही विद्यार्थिनी जोहा सरफराज काझी. तिला सुद्धा आपण पेनड्राईव्ह देऊन सन्मानित करणार आहोत. या पुढचा 5वा क्रमांक आहे रुद्र नारायणा पांडा, ओदिशा आदर्श विद्यालय, ओदिशाचा हा विद्यार्थी. त्याला पण स्मार्ट आलेला नाहीये. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे वेदांत संतोष धमाले, PW विद्यापीठ पिंपरीचा हा विद्यार्थी वेदांत धमाले. याला स्मार्ट वॉच आपण देणार आहोत. या पुढचा 3रा नंबरचा विद्यार्थी आहे मोहम्मद अकिल कोठारी, सेंट मेरी स्कूलचा, गुजरातचा हा विद्यार्थी आहे. आला नाही. ठीक आहे, आपण त्याला हार्ड डिस्क देणार आहोत, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू. 2 नंबरला आहे अलिना मेहबूब शेख, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल. तिला सुद्धा आपण मोबाईल देणार आहोत भेट म्हणून. अलिना मेहबूब शेख. आणि या कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे राय वैभव अंजनी, MCE सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हा 12वीचा विद्यार्थी आहे. याला आपण टॅग देणार आहोत. राय वैभव अंजनी. विनीता मॅडमनी त्यांच्या भाषणामध्ये प्रास्ताविकात सांगितलं की ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जसं पेरेंट्स हात असतो तसा टीचर्सचा सुद्धा हा खूप सहभाग असतो. तर काही टीचर्सचा सुद्धा आपण या निमित्ताने सन्मान करणार आहोत. त्यातला पहिला नंबर आहे आता या प्लॅन कॅटेगरीमध्ये ज्यांनी विशेष
विशेष नैपुण्य मिळवलं त्यांचा आपण एक ग्रुप फोटो घेत आहोत. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो अशांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यातला पहिला नंबर आहे ओदिशा आदर्श विद्यालय तितीताली. त्यांना अप्रिसिएशन अवॉर्ड देणार आहोत आपण, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. त्या शाळेच्या वतीने सर ही ट्रॉफी स्वीकारतील. त्यांचं नाव आहे कुंभनाथ पात्रो. हे ओदिशा आदर्श विद्यालय पिताताली ओदिशावरनं खास या आजच्या बक्षीस समारंभासाठी ते आलेले आहेत. सर खूप खूप अभिनंदन. दुसरे ओदिशा आदर्श विद्यालय शताब्दी विश्वनाथ पंडित यांना सुद्धा आपण अप्रिसिएशन अवॉर्ड करत आहोत, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. विश्वनाथ पंडित तो सामने देखो. आणि तिसरा अवॉर्ड आहे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स डॉक्टर परमेश्वर अरुण जाधव. सर खूप खूप अभिनंदन. बीएमसीसी कॉलेज पुणे डॉक्टर परमेश्वर अरुण जाधव. ज्या स्कूल्सनी याच्यामध्ये विशेष सहभाग नोंदवला अशांना सुद्धा आपण सन्मानित करत असतो. त्यामध्ये पहिलं आहे स्टार पब्लिक स्कूल मेघालया नाही आलेले, सेंट मेरी स्कूल गुजरात ते पण नाही. तिसरं आहे MES राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ज्युनियर कॉलेज महाराष्ट्र. यांचं कन्सिस्टंट पार्टिसिपेशन साठी या शाळेचा विशेष आपण सन्मान करत आहोत. सैनिकी शाळेच्या मुली या राणी लक्ष्मीबाई मुलींची ओके चिल्ड्रन फास्ट सामने सामने आपके पैर करो सामने फास्ट पीछे बैठ जाओ पीछे वाले इससे आ जाओ. कन्सिस्टंट पार्टिसिपेशन साठी आपण यांना अवॉर्ड देत आहोत. तुमच्या जोरदार टाळ्या या शाळेसाठी. MES राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि ज्युनियर कॉलेज. थँक्यू. खाली बसा. मागे एक लाईन उभं राहा. मागे एक लाईन उभं राहा. तुम्ही उभं राहा. नाही नाही गाठी उभं राहा. पुढच्या बसते. अरे बस बस. कॉंग्रॅच्युलेशन्स. स्कूलच्या वतीने त्यांच्या टीचर इथे आलेले आहेत. खूप खूप अभिनंदन मॅडम. आणखीन एक पार्टिसिपेशन म्हणजे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. इफिशियंट पार्टिसिपेशन साठी BMCC कॉलेज या सर. कोणी विद्यार्थी स्टुडंट आले असतील तर त्यांनी पण यावं. आणि पार्टिसिपेट झालेले विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. या पुढचा अवॉर्ड आहे टेर ग्रीन इनिशिएटिव्ह अवॉर्ड. यामध्ये पहिला क्रमांक आहे MCE सोसायटी अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुण्याची ही संस्था आहे. टेर ग्रीन इनिशिएटिव्ह अवॉर्ड यांना आपण देणार आहोत. MCE सोसायटी अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज.
पाचही नावं याच संस्थेची आहेत. एमसीई सोसायटीज, पै पब्लिक स्कूल, तेर ग्रीन इनिशिएटिव्ह अवॉर्ड यांना सुद्धा आपण देणार आहोत. तिसरा आहे एमसीई सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ग्रीन इनिशिएटिव्ह साठी यांना सुद्धा अवॉर्ड आहे. एमसीई सोसायटीज अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल यांना सुद्धा तेर ग्रीन इनिशिएटिव्ह साठी अवॉर्ड आहे. आणि एमसीई सोसायटीज आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स अशा या एकाच संस्थेच्या पाचही शाळांना हे अवॉर्ड आपण देत आहोत. Sir, it's a campus. Institutional अवॉर्ड मॅक्झिमम स्कूल अँड कॉलेज पार्टिसिपेशन साठी ट्रॉफी आणि सर्टिफिकेट यांना देणार आहोत. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी. इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण तुमच्यासाठी. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीला हे अवॉर्ड आपण देत आहोत. सर एकच मिनिट. त्या सोसायटीचे सर्व प्राध्यापक वर्ग इथे त्यासाठी उपस्थित आहे. मॅडम इकडे बोला. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. यानंतर स्नेहा कराडे आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर आपला आजचा हा कार्यक्रम संपेल. त्यासाठी आभार प्रदर्शनासाठी स्नेहा कराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. It is my honor and privilege to extend a vote of thanks on the special occasion of their Olympiad Award ceremony, where we have come together to celebrate the young minds and the values of sustainability and environmental stewardship. I extend a heartfelt gratitude to our esteemed guests
Dr. Honorable Shri Prakash Javadekar sir for graciously being with us today and for sharing his valuable insights and inspiring words. His presence has truly added value to this occasion. I'm equally thankful to our guest of honor, Ms. Aditi Gupta, for her kind presence and encouragement. Her support and association with this initiative has been deeply motivating for all of us. We sincerely thank Tata Motors for their continued association with their Olympiad for past 11 years. Your unwavering support has been central to the success of this initiative. A special mention to Mr. Rohit Sarot sir. This year is especially significant with the introduction of the sibling category for the students from standard 1st to 4th. It is heartening to see such an enthusiasm among this young age. Congratulations to all the sibling category awardees for taking your first step towards the responsible custodians of our planet. Congratulations to all the participants and the schools who have been recognized today. Your commitment in learning and environmental education is really commendable. I would also like to thank the educators, parents, and the mentors who has guided and supported these young change makers. I extend our gratitude to the members of the media and the reporters for covering this event and helping us amplify the message of environmental awareness. And my sincere appreciation goes to my TED team and Capstone team for their dedicated efforts in making this today's event a success, and Patrakar Bhavan for providing this wonderful place. A special thank you to our visionary leader, Dr. Vinita Apte, for conceptualizing and nurturing this TER Olympiad over the years. Thank you so much, ma'am. As we move forward, I would like to thank everyone present here for being part of this journey. Let us continue to work together for more sustainability and resilient planet. Thank you everyone and have a wonderful day. And a special mention to Suha sir for handling the entire event as well.